ही छोटी कोंबड्यांची पण पिल्लं आहेत आणि ही मंजू. फार गुणी आहे मित्रांनो मंजू. पण मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे वाघाने तिच्या बाबतीत खूप वाईट झालंय. ती तर ही या साईडला एक शेड आहे आणि इकडे या साईडला एक शेड आहे. हे मध्यभागी फक्त असं ग्राउंड दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता, लक्षात येईल तुमच्या. हे बघा, बाकी व्यवस्थित असं शेड असूनही वाघ आला. आणि कोकणामध्ये सध्या वाघाचं प्रमाण खूपच वाढलंय. त्याच्यामुळे जे फिरस्ती शेळीपालन करतायत तर त्यांच्यासाठी शेळीपालन करणं किंवा शेळ्यांचं संगोपन करणं खूप कठीण काम झालंय, खूप जिकरीचे काम झालंय. तर आमच्या फार्मवरती पण परवाच वाघ येऊन गेला. बाजूने मित्रांनो तार पण ठोकलेली आहे, तरी पण वाघ कुठून आला तर ते पण तुम्हाला दाखवतो. आणि थोडंफार नुकसानही झालंय. तर जाऊया मित्रांनो फार्मवरती. तर तुम्ही पाठीमागे बघू शकता, हा रस्ता जातो आमच्या फार्मवरती जायला. तर पूर्णच्या पूर्ण चढ आहे. तर ह्या रस्त्यावरून मला आठवलं, कारण मी आता 4 वर्षाली शेळीपालन करतोय, तर सर्वात पहिली अडचण आली ती म्हणजे मित्रांनो रस्ता. कारण माझ्या फार्मवरती हा रस्ता तर आहे पण वरती गाडी जात नाहीये. त्याच्यामुळे मला जो त्रास झालाय ना, तो म्हणजे जो टाळा आणायचो मी शेळ्यांसाठी, तो पूर्ण डोक्यावरून न्यायला लागतो. त्याच्यामुळे तुम्हाला पहिली गोष्ट सांगेन, जर तुम्हाला शेळीपालनात लवकर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही जिथे कुठे तुमचा फार्म असेल तर त्या फार्मवरती तुमचा रस्ता हा गेलाच पाहिजे. तरच तुमचं मेहनत वाचते, तुमची कामं लवकर होतात आणि तुम्ही लवकर शेळीपालनात यशस्वी होतात. तर हा झाला पहिला मुद्दा, तुमच्या फार्मवरती रस्ता हा गेलाच पाहिजे. तर ही काही मित्रांनो कलंब आहेत, एक 100 कलंब आहेत माझ्या वडिलांनी लावलेली या प्लॉटमध्ये, बघू शकता. हापूस आंबा आहे, केशर आहे, तोतापुरी आहे, हे रतांब्याचं झाड तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो आणखीन एक झाड आहे, ते म्हणजे हे झाड तुम्ही जर ओळखलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. जे आपण इलायती बोंड बोलतो ते झाड आहे. तुम्ही ओळखलं असेल तर नक्की कमेंट करा. बऱ्यापैकी थोडा मोहरा आलाय. हे चिकूचं झाड, आवळ्याचं झाड, अशी बऱ्याच प्रकारची झाडं लावलेली आहेत. हे बेलाचं एक झाड आहे. बघू शकता पूर्णच्या पूर्ण चढ आहे, हे बघा. तर या रस्त्यावरून म्हणजे खास कळगे आहेत, दगड वगैरे वरती आल्याने मित्रांनो बऱ्यापैकी गाडी 4 व्हीलर वगैरे अशी टेम्पो येत नाही, फक्त 2 व्हीलर कशी तरी आणावी लागते. त्याच्यामुळे बहुतेकसा टाळा हा डोक्यावरून आणायला लागतो. तर पहिल्यांदा सांगेन की तुम्ही रस्ता करा व्यवस्थित, तुमच्या फार्मवर जाऊ शकेल असा. हे लिंबाचं झाड आहे मित्रांनो. ह्या लिंबाचं वैशिष्ट्य म्हणजे खूप रसाळ असतात, सरबतासाठी खूप छान लिंब आहे ती, बघू शकता. पण कोकणामध्ये काय माहिती का, मी विकायचा खूप प्रयत्न केला पण घ्यायला मागत नाहीत लोक. पण खरं सांगतो खूप रसाळ आहेत आणि लिंबू सरबत करायचं असेल त्याच्यासाठी खूप छान लिंब आहे ती. ही गोष्ट मित्रांनो पाणी, तर पाणी पण आपल्या फार्मवरती जवळच पाहिजे जर तुम्ही शेळीपालन करत असाल तर. आम्ही खाली विहीर पाडलेली आहे, खालच्या बाजूला विहीर आहे, तर तिथून आम्ही डायरेक्ट पंपाने पाणी घेतो. तर आता हे बघू शकता, हे पाठीमागे फार्म आहे, काही नारळांची वगैरे पण झाडं लावलेली आहेत. हा आमचा फार्म. सध्या मी मित्रांनो नोकरीनिमित्त थोडंसं बाहेर होतो, त्याच्यामुळे फारसं असं दुर्लक्षच झालंय, लक्ष देता आलं नाही. तर आता आपण शेडवर आलोय. तुम्हाला एक्झॅक्ट वाघ कुठून आला तुम्ही आता बघितलं तर पूर्ण बंदिस्त आहे बऱ्यापैकी. फक्त मधला जो पॅसेज आहे अंगण तो ओपन आहे. पण हे बघा, तुम्हाला मगाशी जर बोललो होतो, ह्या ज्या तुम्ही तारा बघू शकता, ह्या लोखंडी तारा मी ओढलेल्या आहेत, कारण इकडून ओपन असल्यामुळे. तर आपण आलोय फार्मवरती. ही आमची मंजू. या मंजू इकडे या, या ये लवकर या. ये फार गुणी आहे मंजू आमची, पण तिच्या बाबतीत खूप असं वाईट झालंय. वाघाने तिची पिल्लं नेली. तर आतमध्ये जाऊया. ये इकडे ये
ये इकडे 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 या. एक मिनिट गेट लावून घेतो, नाही तर मंजू आमची बाहेर जाईल, खूप मस्ती पण करते. ये इकडे इकडे मंजू इकडे. ही बघा, ही छोटी कोंबड्यांची पण पिल्लं आहेत. आणि ही मंजू फार गुणी आहे मित्रांनो मंजू. पण मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे वाघाने तिच्या बाबतीत खूप वाईट झालंय. ती नुकतीच पिल्लं दिली होती, जवळजवळ 6-7 पिल्लं होती आणि ती सर्वच्या सर्व पिल्लं वाघाने दिली त्या दिवशी. खूप वाईट वाटलं मित्रांनो. पण थोडंसं मनामध्ये विचार आला मित्रांनो की बघा ना, आता हे जर माणसाच्या बाबतीत झालं असतं तर किती दुःख आणि केवढा तो आक्रोश असतो. मित्रांनो वाईट तर वाटलंच, कारण एवढी लहान पिल्लं म्हणजे 6 पिल्लं म्हणजे कमी नाही. आणि ती पण डोळे पण नुकतेच ते उघडले पण नव्हते जवळजवळ, आणि अशी ही घटना घडली. तर असो. तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो की वाघ नेमका कुठून आला आमच्या फार्मवरती. आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगायचं राहिलं की कोंबड्यांची जवळजवळ 25 पिल्लं होती आणि मोठी कोंबडी ती पण त्या वाघाने त्याच दिवशी खाल्ली. म्हणजे ती कुत्रीची 6 पिल्लं, परत ती जी पिल्लं होती 25 कोंबडीची पिल्लं आणि मोठी कोंबडी, असं एकंदरीत एवढं कोंबड्या आणि कुत्रीची पिल्लं त्याने खाल्ली. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो शेळ्या पण तिथेच होत्या, पण मला वाटतं एवढं सर्व खाऊन कदाचित त्याचं पोट भरलं असेल, त्याच्यामुळे मला वाटतं शेळ्या वाचल्या. तर कदाचित तर कुत्रीची पिल्लं नसती आणि कोंबड्या जर तिथे नसत्या तर नक्कीच त्याने शेळ्या पण पकडल्या असत्या आणि फार मोठं ते पण नुकसान झालं असतं. तर असो, दाखवतो तुम्हाला हे. तर हे आम्ही ग्राउंड मुद्दाम ठेवलेलं आहे की शेळ्यांना तुम्हाला माहिती आहे की कोवळ्या उन्हाची गरज असते, तर शेळ्या उन्हामध्ये येऊन बसतात त्यांना जेव्हा उन्हाची गरज असेल तेव्हा. बाकी पूर्ण पॅक आहे. हे वरती जाळीचं वगैरे असं मारलेली आहे जेणेकरून उडी मारून आतमध्ये येऊ नये. आणि इकडून तर येण्याची शक्यता नाहीच आहे बागाला, कारण हा फक्त बघितला तर हा मधला जो पॅसेज आहे तेवढाच ओपन आहे. तर ही या साईडला एक शेड आहे आणि इकडे या साईडला एक शेड आहे. हे मध्यभागी फक्त असं ग्राउंड दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता, लक्षात येईल तुमच्या. हे बघा, बाकी व्यवस्थित असं शेड असून ही वाघ आला. आणि कुठून आला तर तुम्ही हे जे समोरचं पत्र दिसतोय शेड, तर त्या शेडवरून त्याने इकडे उडी मारली. एक्झॅक्ट कुठे उडी मारली ते पण दाखवतो तुम्हाला. आता आम्ही इथे मित्रांनो कोंबड्या ठेवायसाठी पण हे जे केलेलं आहे गाळा वगैरे, तर ही अशी जाळी पण लावली आहे, जी माशाची जाळी असते तर ती लावलेली आहे, जेणेकरून वरचा म्हणजे कावळा किंवा बाकी त्रास कोणी देऊ नये म्हणून अशी जाळी लावलेली आहे. ती ही बघू शकता, ही फाडला नाही वाघाने अक्षरशः जाळी. ही बघा. तर वाघ नेमका आला तो म्हणजे इथून, हा जो समोरची शेड आहे, तर मागून त्याने या पत्र्यावरती आला आणि पत्र्यावरून त्याने इथे जंप मारली. ही जी मध्ये फाटलेली जाळी दिसते तर ह्याच्यावरती उडी मारून ही जाळी त्याने फाडली आणि तो इथे आला. आणि एक्झॅक्ट कुत्रीची पिल्लं इथे आम्ही ठेवली होती, इथे होती कुत्रीची पिल्लं या ठिकाणी. हे बारदान वगैरे होतं त्यावेळी आणि बारदानावरती, आणि ती कुत्रीला पण पकडलं मित्रांनो. पण कशी तरी त्या वाघाच्या तावडीतून सुटले, माहीत नाही कशी सुटली. आणि बाकीचं जी पिल्लं होती बिचारी ती मात्र वाघाने खाल्ली. वाईट तर अजूनही खूप वाटते सांगायला मित्रांनो. आणि कोंबडीची पिल्लं 25 आणि मोठी कोंबडी, अशा प्रकारे थोडं नुकसान केलं वाघाने. तर खूप भीती पण वाटायला लागली. आता शेळ्या सांभाळणं म्हणजे मोठं जिकिरीचं काम आहे. तर दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला मी मागचा भाग पण दाखवतो की जिथून वाघ आला, म्हणजे हा जो समोरचा पत्र दाखवलाय तुम्हाला, तर त्याच्या मागील भाग तिथून थोडंसं उंची कमी असल्यामुळे तिथून तो वाघ आला एक्झॅक्ट. तर ती जी शेड आहे पाठी, मी ती कोंबड्यांसाठी ऍक्च्युली शेड बांधले, तर त्या शेडमध्ये येऊन तो या पत्र्यावरून इकडे आतमध्ये उडी मारले. तर मला आता ती मागील शेड काढायला लागणार, तर ती पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर तिकडे मित्रांनो तुम्हाला आता मागील भाग दाखवतो. हे बघा, आता ह्याच्यावर लक्षात येईल तुम्हाला, ही एक शेड आहे समोरची आणि हा मधलाच पॅसेज आहे जो ओपन आहे, आणि इथे एक शेड आहे. तर याच्या मागील शेड ती म्हणजे ही आम्ही कोंबड्यांसाठी केलेली आहे. तर याच शेडच्या पत्र्यावरून तो इकडे आज चढून तो खाली त्याने उडी मारले. तर ही थोडीशी उंची आहे ना, इथे आमची चूक झाली थोडी. ही उंची कमी असल्यामुळे त्याला जंप मारायला बरं पडलं, इझी पडलं, त्याच्यामुळे तो आरामात या पत्र्यावरून तो चढून आला. ही बघा, ही अशा प्रकारे उंची लहान असल्यामुळे तो इथून चढून पुढच्या पत्र्यावरून त्याने उडी मारले आणि नुकसान थोडं झालंय.
तर मला आता पहिल्यांदा ही शेड पूर्ण काढून घेऊन म्हणजे पूर्ण तोडायलाच लागणार, कारण ही आणि दुसरी गोष्ट तारा ओढायला लागणार इकडून, तेव्हा कुठे बंदोबस्त होईल वाघाचा. तर मित्रांनो थोडंफार अशा प्रकारे नुकसान झालंच आहे की त्या बिचाऱ्या पिल्लं पण कुत्रीची मेली आणि कोंबड्यांची पिल्लं कोंबडी. तर पहिल्यांदा हे सर्व व्यवस्थित करत नाही, त्याशिवाय मी शेळ्या तर वाढवणार नाही आहे. पहिल्यांदा शेड पॅक करेन, मधला जो पॅसेज आहे ग्राउंड तर ते पण मला पूर्ण पॅक करायला लागणार, आणि रस्ता तो खालील रस्ता आणि या दोन गोष्टी होत नाहीत तोपर्यंत मी काय आधी शेळ्या वाढवणार नाही. आणि नंतर मी जेव्हा शेळ्या मी आणायला जाईन तेव्हा पण तुम्हाला दाखवेन कशा प्रकारे शेळ्या आणल्या, काय काळजी घेतली, काय प्रकारची इन्व्हेस्टमेंट लागली, संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला देईन. तर भेटूया मित्रांनो